तर त्या रिक्त पोझिशन आहे मित्रांनो, म्हणजे BMCमध्ये आपण मागच्या 1-1.5 वर्षापासून जी वॅकन्सीची वाट बघतो आहोत, ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरसाठी डिप्लोमा बेस आणि डिग्री बेस, त्याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल जे आहे टेक्निकल सेक्शनच्या, बाकी इतरसुद्धा आहे. टोटल 5,000 समथिंग जागा आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. वरचेवर जे अपडेट्स असतात, अपडेट्स म्हणजे जे अपकमिंग रिक्रुटमेंट आहे किंवा जी काही प्रोसेस सुरू असेल रिक्रुटमेंटची, त्या रिलेटेड आपण जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलद्वारे. मागच्या 2 वर्षापासून चॅनल वर्क करत आहे किंवा मी स्वतः वर्क करतो आहे, स्वतः तुमच्यापर्यंत ही माहिती आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आपला उद्देश एकच असतो मित्रांनो की जेणेकरून विद्यार्थी मित्र हे तयारीमध्ये राहिले पाहिजे. कारण की कसं असतं की जाहिरात आल्याशिवाय आपण अभ्यासामध्ये लागत नाही किंवा अभ्यासामध्ये आपला फ्लो येत नाही, स्पीड येत नाही, ठीक आहे. परंतु जाहिरात आल्यावर जे विद्यार्थी अभ्यास करतात, जाहिरात आल्यावर 2-4 महिन्यामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शनचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की ही एखादी जाहिरात कधी येणार आहे किंवा कुठली पोस्ट कधी येणार आहे किंवा कुठलं डिपार्टमेंट कधी वॅकन्सीज काढणार आहे किंवा काय त्याच्यामध्ये प्रोसेस सुरू आहे. माझा जो काही अनुभव आहे, साधारण मी 16 वर्ष अनुभव तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. मला विद्यार्थ्यांनी कमेंटसुद्धा केले की सर एक्सपिरियन्स तुमचा इतक्या वर्षाचा कुठे कशातला आहे वगैरे. 4 वर्ष म्हणजे साधारण बघा 2005-6 पासून तर साधारण 2009पर्यंत मी पुण्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये MNC कंपनीमध्ये UK बेस कंपनीमध्ये वर्क केलेलं आहे. त्यानंतर साधारण 2009 नंतर आतापर्यंत म्हणजे बघा जेवढे वर्ष तुम्ही आता काउंट करू शकता तेवढं करा, तेवढं महाडिस्कॉमचा माझा अनुभव आहे ॲज अ इंजिनियर म्हणून. त्यामध्ये भरपूर अनुभव मी घेतलेला आहे मित्रांनो. वर्किंगचा सुद्धा अनुभव आहे. त्यानंतर स्ट्रगल म्हणजे जॉब मिळवण्यासाठी जे स्ट्रगल करावं लागतं त्याचासुद्धा अनुभव आहे. प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा अनुभव आहे. तर याचा सगळ्यांचा तुम्हाला कुठेतरी फायदा व्हावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी एक मार्ग मिळावा. कारण की मला विद्यार्थ्यांचे असंख्य कमेंट्स असतात, खूप चांगले कमेंट्स असतात, पर्सनली काही कमेंट्स असतात, काही यूट्यूबवर असतात, आपल्या कमेंट बॉक्समध्ये असतात. तर मित्रांनो, माझा उद्देश फक्त चॅनल सुरू करताना तोच होता की आपला जो अनुभव आहे तो इतर विद्यार्थ्यांना कामात पडावा आणि कुठेतरी त्यांचा फायदा व्हावा. आजचा जो पॉईंट आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आज जे काही आता विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट असतात त्यावरून मी तुम्हाला वरचेवर अपडेट देत असतो. सध्या काही दिवसापासून 1-2-3 दिवसापासून BMCचं एक अपडेट चांगलं येत आहे, स्प्रेड होत आहे टेलिग्रामवर वगैरे, आणि त्याच्यामध्ये एक कटआउटसुद्धा दिलं आहे. तर त्या रिक्त पोझिशन आहे मित्रांनो, म्हणजे BMCमध्ये आपण मागच्या 1-1.5 वर्षापासून जी वॅकन्सीची वाट बघतो आहोत, ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरसाठी डिप्लोमा बेस आणि डिग्री बेस, त्याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल जे आहे टेक्निकल सेक्शनच्या, बाकी इतरसुद्धा आहे. टोटल 5,000 समथिंग जागा आहेत. 5,000 प्लस वॅकन्सी या निघणार आहेत. मागच्या काही महिन्यापासून आपण ते ऐकतो आहे. तर सध्याच्या कंडिशनमध्ये टेलिग्रामवर जो मेसेज फिरतो आहे त्यामध्ये एक कटआउट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक पोस्टच्या वॅकन्सीज, एक्सपेक्टेड वॅकन्सी सांगितलं आहे आणि जून-जुलैमध्ये ती वॅकन्सी येऊ शकते असं एक्सपेक्टेड आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, ती रिक्त पदे आहेत, त्या रिक्त पदावर ते वॅकन्सी पुढे काढतील, परंतु प्रोसेस अजून त्यांची पूर्ण झालेली नाही आहे. प्रोसेस पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो. आधी रिक्त पदे काढावं लागतात, त्यानंतर अप्रुव्हल घ्यावं लागतं. त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं जे काही हायर लेवलचे असतात किंवा सचिव वगैरे असतात त्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. नंतर ते टेंडर जातं, तुमचं कॉन्ट्रॅक्ट जातो IBPSला किंवा TCSला किंवा कोणत्याही कंपनीला सरळ सेवा भरतीमध्ये, ठीक आहे. त्यानुसार तुमची एक्झाम होते आणि मग तुमचं सिलेक्शन होतं. ही एक प्रोसेस असते मित्रांनो. त्याच्यामुळे या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो. तर त्यामधले जे पोस्ट आहे मित्रांनो ते तुम्हाला मी थोडंफार शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवर बघितलं असेल, पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे की सिव्हिल ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी बघा साधारण 234 पोस्ट एक्सपेक्टेड आहे किंवा रिक्त आहेत असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल तुम्हाला सांगितलं 234, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आहे 115, त्यानंतर सब इंजिनियर सिव्हिल आहे 226, त्यानंतर सब इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आहे साधारण 80, ज्युनियर इंजिनियर 20% दिला आहे, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल दिला आहे 20% 47 जागा, आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल दिला आहे 20% 43. असे टोटल आणि आणखीसुद्धा पोस्ट आहेत. टोटल ज्या पोस्ट होतात मित्रांनो ते 5,063 पोस्ट होत आहेत. त्याच्यामध्ये विभागीय कामगार व कल्याण अधिकारी, नंतर दूरध्वनी चालक वगैरे हे सुद्धा पोस्ट इथे इन्क्लूड केलेले आहे. मध्ये एक आपण थोडा राऊंड फिगर जर काढला मित्रांनो, जो मेसेज टेलिग्रामवर स्प्रेड होतो त्याचा की JEE सिव्हिल 235, SE सिव्हिल 210, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल JEE 135 आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल SE 80. ठीक आहे. ही जाहिरात जून-जुलैमध्ये येईल की नाही येईल हे कन्फर्म सांगणं कठीण आहे. ही डिलेच होईल, थोडे जास्त डिले होईल, कारण की ही प्रोसेस थोडी लंबी असते, लेंदी प्रोसेस असते, त्यामुळे थोडंफार पुढे जाण्याची शक्यता आहे. परंतु कुठलाही मेसेज असो किंवा कुठलंही अपडेट असो हे लाईटली घेऊन चालणार नाही. जर जाहिरात जूनमध्ये किंवा जुलैमध्ये आली तर तुमची तयारी चांगली असली पाहिजे. BMCचे विद्यार्थी भरपूर दिवसापासून वाट बघतात.
इव्हन महाडिस्कॉमचे विद्यार्थीसुद्धा वाट बघत आहेत, परंतु कोणाची किती तयारी आहे त्यावर त्याचं सिलेक्शन डिपेंड असतं मित्रांनो. त्याच्यामुळे ही जी न्यूज आहे ही आपण लाईटली घेऊन चालत नाही. याच्यामध्ये तुम्हाला त्या रिलेटेड सिलेबस सर्च करून किंवा सिलेबस बघून तुमचा अभ्यासक्रम काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे किंवा सिलेबस काय आहे यावर तुमचा आधी स्टडी असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा प्लॅन करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कोर्सेस लावला पाहिजे असं काही नाही आहे की मी तुम्हाला परत ते सांगत असतो. आपले जे व्हिडिओज असतात ते सेल्फ स्टडी जे करतात त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त पडतात आपली व्हिडिओज. तर BMCसाठी जी आता ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पुढल्या काही काळामध्ये दिसते आहे तर त्याचा फायदा घ्या. कुठेच लाईटली घेऊ नका. तुम्ही स्वतः तुमचा ॲनालिसिस करा, तुमचा अभ्यास किती आहे, काय आहे, खरंच क्लासेसची गरज आहे का किंवा नाही आहे, किंवा सेल्फ स्टडीमध्ये आपण करू शकतो का. क्लासेस लावलं म्हणजे तुमचं सिलेक्शन होईलच असं नाही आहे. महाट्रान्सकोमधला जो टॉपर विद्यार्थी आहे निखिल गौरकर, तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही महिन्यापासून होता. त्यांनी कुठल्याच प्रकारचा ऑफलाईन किंवा ऑनलाईन कोर्सेस केलेले नाही. फक्त त्यांनी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. त्यानुसार तो त्याचा सेल्फ स्टडी सुरू होता, घरूनच त्याचा अभ्यास सुरू होता. ठीक आहे. आणि त्याचं सिलेक्शन झालं, तो टॉपमध्ये सुद्धा आला. त्यांनी कुठे असे क्लासेस लावले नाही, कुठे लोकल लेवलला कुठे क्लासेस लावले नाही. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही क्लासेस लावू नका, तुम्ही पण लावू शकता, पण तो हे डिसिजन तुम्ही स्वतः घ्या. कोणी तुम्हाला खूप मागं लागते म्हणून तुम्ही क्लासेस करा, एखादा मित्र म्हणतोय म्हणून क्लासेस करा, किंवा एखादं कोणी काही म्हणतं म्हणून क्लासेस करा, असं करू नका. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढे महाडिस्कॉमचं सुद्धा आहे, परंतु ते आता थोडं प्रोसिजर थांबलेली आहे, त्याच्यामुळे थोडा लेट होईल, पण येईल ती जाहिरात. कदाचित यावर्षी एंडिंगपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. कारण की आता त्यांना पुढच्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे खूप जागा जे काही वॅकन्सी आहे ती फिल करायची आहे. त्यानुसार ही रिक्त पदांची माहिती आपल्याला मिळते आहे वरच्यावर. ठीक आहे. त्याच्यामुळे याला लाईटली घेऊन चालणार नाही. थोडंसं तुम्ही लाईटली घेतलं तर तुमचं सिलेक्शन इथे जाऊ शकते. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये राहा, तयारीमध्ये राहा, हे मी तुम्हाला वरच्यावर सांगत असतो. कुठे काय कसा तुमचा नंबर लागेल आणि तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्या हातामध्ये एकच असतं की आपण चांगल्या तयारीमध्ये असलं पाहिजे. एकदम आता काल परवा माझ्याशी एक विद्यार्थी बोलला. त्यांनी मला कमेंट केली की सर माझं MES मध्ये पण झालं आहे, महाट्रान्सकोमध्ये पण झालं आहे, तर मी कुठे जॉईन करू वगैरे. तर त्याला मी चांगलं त्याशी 15-20 मिनटं बोलून त्याला सगळं समजून सांगितलं. दोन्ही जॉब प्रोफाईल सांगितले, प्रमोशन लेवल सांगितले कसे असतात, त्यानंतर तुमची सॅलरी किती असते, सगळी माहिती सांगितली. पण त्याला म्हटलं डिसिजन तू घे, तुला प्रायोरिटी कशाला द्यायचं आहे, तू प्रायोरिटी दे आणि मग तू सिलेक्ट कर की तुला जॉईन कुठे व्हायचं. ठीक आहे. तर असे विद्यार्थी असतात, जे विद्यार्थी चांगला अभ्यासामध्ये असतं त्यांचं एक काय 3-3, 4-4 ठिकाणी सिलेक्शन होतं मित्रांनो. आणि बरेच आहे, बाकी ONGCला झालेले आहे, महाट्रान्सकोमध्ये सुद्धा झालेले असे विद्यार्थी आहेत. तर मित्रांनो, अभ्यास एकदाच करायचा असतो, स्ट्रॉंग अभ्यास करायचा असतो, परंतु नंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी इतका मिळतात की तुम्हाला ऑप्शन राहते की इथे जॉईन करू की इथे जॉईन करू. ठीक आहे. त्यासाठी मी सांगत असतो माझ्या अनुभवावरून, 16 वर्षाच्या 17 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगत असतो की तयारीमध्ये राहा, ऑपॉर्च्युनिटी भरपूर येतील तुम्हाला. हे तुम्हाला मी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार अभ्यासाला गती द्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल जे जॉब बघत आहेत किंवा सर्च करत आहेत, गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे पुढचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करत असतो तुमच्यापर्यंत तुम्हाला सगळ्यात लवकर मिळेल. धन्यवाद मित्रांनो.